हाय गाईज, हे करण कांबळे. या 4-5 दिवसात यांनी एवढे साप रेस्क्यू केलेत, तुम्ही बघू शकता. बघू शकता तुम्ही एवढे साप रेस्क्यू केले 4 दिवसामध्ये. बघा, याच्यात बिनविषारी पण आहेत, विषारी पण आहेत. तुम्हाला काढून दाखवतो, थांबा 2 मिनिट. काढा साप, काढा 1-2 बाहेर. सहा कोबरी जातीचे साप रेस्क्यू केले होतो. त्याला आज रिलीज करायला आलो आहोत आपण, बघू शकता. कॅमेरा इकडे दे मोबाईल. आपल्याकडे आणखी बिनविषारी जातीचे कमीत कमी 15 ते 20 साप आहेत. तर बघू शकता, कवड्या जातीचे साप ते अमोल भैया सर्पमित्र कुंभार यांनी रिलीज करतील, दाखवतील तुम्हाला. पाहत राहा, हे कवड्या जातीचे साप पूर्ण पाहू शकता तुम्ही. तर तसंच हे इरोळा जातीचा साप म्हटलं तर दिवड, पान दिवड बिनविषारी आहे. काढून दाखवा. समजात फास्ट बाईट म्हटली तर ह्या सापाची. तर आपल्याकडे खूप वेळ झालेला आहे आपल्याला, तर पटपट सोडून रिलीज करून जाऊया. सोडा. तसंच आपल्याकडे 4 ते 5 धामीन जातीचे साप आहेत. म्हटलं तर रॅट,
बिनविषारी जातीचा आहे, शेतकऱ्यांचा मित्र. तर त्यांना पण आपण पटकन सोडून टाकू. काढा. सोड 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 सोड. हा. तसंच आता पाहू शकता लास्टचा विषारी साप म्हटलं तर रसल वायपर, गोनस व परड, त्याला पण आपण रिलीज करत आहेत. पाहू शकता अतिविषारी साप आहे ही. आवाज ऐकू शकता त्याचा. हे ऍक्टिव्ह झालं ना, असं एका जागी जमा होऊन बसतो साप. ही यस आकारामध्ये बसू शकतो ही साप. दिसायला अजगर सारखाच दिसतो, पण हे विषारी साप आहे. लोक काहीतरी अजगर जातीचा साप आहे म्हणून पकडतात त्याला. त्यानं बाईटच्या मूडला आहे, तर आपण लवकरात लवकर रिलीज करून टाकू. येत नाही ऑफिस घेऊ. तसंच ही धुळनागिन जातीचा साप म्हणजे नागासारखाच दिसतो, बिनविषारी जातीचा आहे. पाहू शकता. बिनविषारी जातीचा साप आहे. दिसायला नागासारखी स्किन राहते. जवळून पाहू शकता. तर याला पण लगेच रिलीज करून टाकू आपण. करा रिलीज.